सगळ्यांना दिसतीये का? हॅलो, स्लाइड दिसतीये का हो सगळ्यांना दिसते. व्यवस्थित? हा, हो दिसते एक मॅम. मिनिट. हा, फुल स्क्रीन केलं ना सगळ्यांनी? हो हो. हा. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं प्लांट ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज प्लांट ट्रान्सफॉर्मेशन? Then methods of plant transformation. In that, three different methods are there: physical, chemical, and biological. त्यातली फर्स्ट मेथड आपण डिटेल मध्ये बघितली, ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड प्लांट ट्रान्सफर. And then, which is the another biological method? Virus mediated gene transfer. व्हायरस मेडिएटेड जीन ट्रान्सफर. त्यानंतर ही जी मेथड आहे ती कशी आहे? डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे बायोलॉजिकल? Indirect. इनडायरेक्ट मेथड. सो द नेक्स्ट इज डायरेक्ट मेथड. मग डायरेक्ट मेथड मध्ये आपण बघत होतो फिजिकल आणि केमिकल, टू डिफरंट मेथड्स आर देअर. स्लाइड दिसते का सगळ्यांना? आता प्लांट ट्रान्सफॉर्मेशन मेथडची स्लाइड आहे. नाही दिसत मॅम. ठीक आहे, एक दोन मिनिटं. हॅलो, हॅलो. येस मॅम. हा मॅम. हा, स्लाइड दिसते का तुम्हाला? नाही अजून. नाही दिसत. आता दिसते का स्लाइड? हो हो. दिसते ना? हा, एक दोन मिनिटं.
काहीतरी प्रॉब्लेम येतोय. हॅलो हॅलो. हा मॅम. हा, दिसतेय का स्लाईड तुम्हाला आता? नाही दिसत. नाही दिसत आहे. दिसायची बंद झाली का परत? हो. एक दोन मिनिटं. हॅलो. स्लाईड दिसतीये का आता? नाही दिसत मॅम. नाही दिसत. आता एकदा चेक करा. मॅम झूम वर घ्या की लेक्चर. अगं कॉलेजने शेड्यूल दिलंय ना, आता काही करू शकत नाही आपण त्याला. त्याला रेकॉर्डिंग होते ना, आता रेकॉर्डिंग होत नाही. हॅलो. आता दिसते का बघा स्लाईड? नाही दिसत आहे. नाही मगाशी दिसत आहे मॅम. तुम्ही हे करत होता ना, स्लाइड चेक करत होता तेव्हा दिसत होती. आता नाही दिसत ती. आता दिसते का? हा दिसते आता. सगळ्यांना? हो हो. हा ठीक आहे. आपण काय बघितले लास्ट लेक्चरला? प्लांट ट्रान्सफॉर्मेशन. इन दॅट बायोलॉजिकल मेथड आपण आधी बघितली. ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड जीन ट्रान्सफर. why this biological method is called as a indirect method? हे आपण बघितले लास्ट लेक्चरला. इनडायरेक्ट मेथड असं का म्हणतात त्याला? फिजिकल मेथड आपण एक सुरू केलेली लास्ट लेक्चरला. Physical method is called as a direct method because it doesn't require vector. Vectorless method किंवा it doesn't require vector. And biological method is indirect method. Why it is called as indirect? Because It transfer into the It other requires plant and vector. get genetic yes, it engineering. requires vector. It is transferred through vector. So first आपण काय बघितलं? Agrobacterium tumefaciens. TI plasmid is there or genetically engineered TI plasmid. It is transferred
into the plant cell. Then virus mediated method आपण लास्ट लेक्चरला बघितले. प्रॉपर्टीज ऑफ गुड होस्ट. त्यानंतर काय बघितलं, ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड जीन ट्रान्सफर. इन दॅट हाऊ द TDNA इज ट्रान्सफर हे आपण आधी बघितलेलं आहे. द प्रोसेस ऑफ क्राउन गॉल फॉर्मेशन. देन मेथड्स ऑफ ऑप्टेनिंग ॲग्रोबॅक्टेरियम ट्रान्सफॉर्म प्लांट टिश्यू हे पण आपण बघितलेलं आहे. 3 डिफरंट मेथड्स आपण बघितल्या. फर्स्ट इज थ्रू वुंड्स, हाऊ दिस बॅक्टेरिया ट्रान्सफर्ड, how this TI plasmid, and in that specific tDNA region how it is transferred inside the plant genome. Then co-cultivation method एक आपण बघितली. The seed coat is removed, it is surface sterilized, and then agrobacterium is allowed to cause infection. And then there is the formation of root and shoot. There is the induction of the root formation and shoot formation by giving or supplying specific nutrients. And that specific nutrients, it includes important plant growth hormones like auxins and cytokinins. And after that, the agrobacterium is allowed to kill with the help of specific antibiotics like carbapenicillin and kanamycin. And then the plant is allowed to regenerate. And then plant acclimatization is there, and this plant is allowed to grow to form a adult plant. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. त्यानंतर लीफ डिस्क मेथड एक बघितली आपण. लीफ डिस्क मेथड मध्ये काय आहे, a part of the plant or part of the leaf, it was cut in the circular manner, and then that leaf disc they are incubated with agrobacterium suspension. They are allowed to infect, and after that there is the formation of the callus. Callus is, what is callus? Undifferentiated tissue. Undifferentiated tissue. And then the differentiation occurs on the specific medium. Plant tissue culture medium, it provides some specific plant growth hormones like auxins and cytokinins for production of the root and shoot. So which hormone it promotes the root formation? Auxin. Auxin promotes root formation and cytokinin promotes Shoot formation. shoot formation. So high auxin to cytokinin ratio, it promotes high auxin जर असेल तर root formation, Root. and low auxin to cytokinin असेल तर Shoot formation. shoot formation is there. Then TI plasmid characters जे आपण आधी थोडे स्ट्रक्चरल पार्ट ऑफ द TI plasmid मध्ये बघितलेले आहेत. So 2 strains of the TI plasmid, octopine, nopalin. Size is about 200 kb, and it is involved in the crown gall formation. It contains tDNA region. It is integrated into the host plant. Then along with that it contains Vir genes. Origin of replication is there because it is autonomously replicating. Then it contains the region for conjugative transfer and also genes for catabolism of the opines. हे आपण आधी स्ट्रक्चरल पार्ट मध्ये बघितलेलं आहे. Then forms of the tDNA that are found in the agrobacterium हे पण बघितलेलं आहे. Then the process of the tDNA transfer and integration. So this is the process of crown gall formation जे आपण आधी डिटेल मध्ये बघितलेले आहे. Then agrobacterium mediated transformation in plants. So first explant is selected, that is the living tissue is selected. Then co-cultivation is there. Co-cultivation means that explant, it is allowed to grow in presence of agrobacterium suspension. Then antibiotics are used to kill the bacteria. After that, some of the cells or some of the tissue get transformed and some is non-transformed. For that, a specific selective media is used to kill the non-transformed tissue. And the transformed tissue is allowed to form a shoot and then root. And then the plant is developed into a adult plant. हे आपण बघितलेलं आहे. Then this is the basic protocol for the agrobacterium mediated experiment.
This is the process of tDNA integration and development of the genetically engineered plant. And that genetically engineered plant is with desired characters. इथे डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय, this is the structure of the bacteria, agrobacterium. In that Ti plasmid is there, green colored, and white colored tDNA region is there. This tDNA region, it is cut with the help of restriction enzyme, and at that site there is the insertion of the desired gene, that is gene of interest. Then the recombinant Ti plasmid is formed. This recombinant Ti plasmid, it is then used to introduce the plant into that host cell or host plant, and then the host plant is allowed to grow to form a adult plant with desired characters. Then advantages आपण बघितले, some advantages are there. This is the natural way of transfer. Then it is able to infect intact plant cells as well as tissues, organs. Then one more advantage is it is capable of transferring a large fragment of the DNA. Then integration of the tDNA, it is relatively precise process. And one more important point is there is a random integration. Random integration is there, and because of that there is the insertional mutagenesis is there. हे आपण बघितलेलं आहे. Insertional mutagenesis होतो म्हणजे काय होतं, any gene or desired gene, it gets disrupted. If that gene is disrupted, then its expression is not there. आणि त्यामुळे काय होतं, एखादं कॅरेक्टर जे आहे ते लूज होतं त्याच्यातून. In this way you can determine whether that plant is transformed, that part is transformed or not. Then some disadvantages are there. Disadvantages मध्ये काय, there is a limitation of the host range. Some of the food crops, they cannot be infected. In that the reason is they are difficult to transform. Some tissues or some cells in the tissue, they are difficult to transform, and that might be due to the layers that are too deep to be reached by the agrobacterium. Agrobacterium may not reach that site, and because of that the infection cannot be there. So these are the some disadvantages. त्यानंतर आपण काय बघितलेलं, व्हायरस मेडिएटेड जीन ट्रान्सफर. ह्याच्यामध्ये स्पेसिफिक काय बघितलेलं होतं व्हायरस मेडिएटेड मध्ये, whether it is integrative or non-integrative vector. Non-integrative. Non-integrative vector means that viral genome, it cannot be integrated into the plant genome. It remains separate copy. There is the production of high copy number of that target gene, and because of that there is the expression of that high copy number DNA, and there is the production of desired plant characters. Then which are the plant viruses that can be used as a vector? Colemovirus आणि Gemini virus हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं. And also TMV, that is tobacco mosaic virus, it is used as a vector. Then vectorless, which is also called as a direct DNA transfer. So direct gene transfer, it is used to discriminate between methods of the plant transformation that rely on the agrobacterium and which are the other methods. Means agrobacterium mediated, it is an indirect method, and the other methods like physical and chemical methods, they are the direct method. So in that direct method, particle bombardment method is there, that is the microprojectile method. Electroporation, silicon carbide fibers are there. Then PEG, that is polyethylene glycol, liposome mediated gene transfer. These are the some methods which are the
direct methods of the plant transformation. In that, the first method we have studied, that is electroporation. So it is used to deliver DNA into the plant cell and as well as protoplast. So here the plant material, it is incubated in the buffer solution, and that buffer solution contains foreign gene or desired DNA, and it is subjected to a high voltage electric pulse. Because of high voltage electric pulse, the pores are created to the plasma membrane, and through that pores there is a entry of that DNA. So here in this diagram, the plant cell is shown, and that plant cell, it is allowed to form a protoplast. So for formation of protoplast, which are the different enzymes used? Cellulases. Yes, cellulolytic enzymes, cellulases, these are used for formation of the protoplast, because cell wall, plant cell wall मध्ये main component कुठला असतो? Cellulose. So for degradation of that cellulose, cellulase enzyme is used. In this way, protoplast is formed. That protoplast is subjected to a buffer solution. In that buffer solution, DNA containing gene of interest, it is added, and then it is supplied with a power supply. It is high voltage pulse is given, and because of this high voltage pulse, the pores are created to the outer membrane of the protoplast, and through that pores, this gene of interest, it is enter inside that protoplast. Then it is integrated into the genome of the cell. So in this way, there is the transformation occurs through this electroporation technique. So it is a process where electric impulse of high field strength, they are used to permeabilize the cell membrane, and through this permeable cell membrane, there is the uptake of the large molecules including DNA. So it has been used for a long time for the transient and integrative transformation of the protoplast. So 1 to 1.5 kilovolt voltage is required. So because of this low capacitance, this is the low value 1 to 1.5 kilovolts. So low capacitance, there is a short decay time is there. Then the next method बघण्याआधी आपण advantages बघूया. Advantages and disadvantages are there. So advantage is both intact cell and tissue, they can be transformed. Means both intact cell as well as protoplast, they can be transformed with this method. Then efficiency of transformation, it depends on the plant material, electroporation and tissue treatment conditions. These are used for the transformation. Then how much efficiency is there? About 40 to 50% of cells, they can receive the foreign DNA. This is the some advantages and disadvantages are there. Only 40 to 50% cells, they can be transformed. So this is a disadvantage. Then the next method is biolistics. This is a very important method, biolistics. So there is a long question on the methods of the transformation, and in that biolistic is a very important method. A separate short note can be there, or 8 marks question. Biolistic, which is also called as a microprojectile bombardment or gene gun method. So different names are there, biolistics or gene gun, or another name is microprojectile bombardment. So it is an artificial or direct method of the DNA transfer, and it is important method. It is included in the physical method.
So physical method, it uses a micro projectile. Why it is called as a micro projectile bombardment? Because there is a use of micro projectile for delivering the DNA into the plant cell. Then it is also called as a gene gun or particle bombardment. So this is the diagram. Here gene gun, it is a device. It is used to introduce the DNA into target cell. It fires the DNA into target cell. So gene gun, it was originally a Crossman air pistol, similar to the pistol, and it is modified to fire a tungsten particles. So there is the use of either gold or tungsten particles. And it was invented by a Sanford Wolf-Nelson in the Cornell University between 1983 and 1986. The original target was onion. Original target was the onion cells. It was used to deliver particles which are coated with the marker gene. So gene transformation in the onion tissue, it was carried out. So some principal steps are there. Hello? हे समजते का? हॅलो? हो मॅम. स्लाइड दिसते ना सगळ्यांना? हो दिसते. हो दिसते. हा. Which are the principal steps? The first is gene gun apparatus. That is gene gun device. It is ready to fire. Then helium is used. It is filled in the chamber, and then high pressure is used. This high pressure is used to introduce the DNA into the target cell. Then to the tip of the gun, there is the gold or tungsten particles are there. And that gold and tungsten particle, they are coated with the desired DNA molecule. So here in this diagram बघून तुमच्या लक्षात येईल. Firing mechanism is there. This is the barrel shape. Here helium is filled. Then microprojectile is there. And at the tip of the microprojectile, there is the tungsten or gold particles, they are loaded. And that gold or tungsten particles, they are coated with our foreign DNA that is to be introduced. And the stopping screen is there. And at the base, this is the plant tissue. Desired plant tissue is there. So when pressure is applied, then this microprojectile directly integrates or it directly insert that DNA into the plant cell. So the first step आपण काय बघितली, gene gun apparatus, it is ready to fire. Then helium is filled in the chamber. So pressure built against the rupture disc. Pressure reaches the point where rupture disc breaks. And there is the insertion of this or helium or high pressure helium. It propels the DNA or gold coated particles. And then when this macro carrier, it hits the stopping screen. इथे बघा diagram मध्ये. This is the macro projectile. It hits the stopping screen. इथे stopping screen दिसते आपल्याला. At that time, the DNA coated gold particles, they are propelled through the screen. They are enter through the screen, and these are integrated into the plant tissue. That DNA is integrated into the so here microprojectile gun is shown. At the tip of that microprojectile, the DNA is there.
on the gold particle or tungsten particle, and this is the plant tissue which get transformed. So here a high pressure or explosive force, it fires the bullet down the barrel of the gun towards the target cell. So it is fired towards the target cell. So this is one more diagram which shows the micro projectile gun. So this device contains this power switch, vacuum. त्यानंतर इथे काय आहे, ह्याच्यामध्ये रप्चर डिस्क इज देअर, coated micro projectile is shown, and at the base there is the plant tissue to be transformed, it is kept. So because of high pressure, this macro projectile gun, it propels the DNA into the target cell. Then applications. Which are the applications? The technique is used to transform some plants like soybean, cotton. Different names are there. Spruce, then sugarcane, papaya, sunflower, different plants, they can be transformed. It can also used with pollen transformation, that is chloroplast transformation. Means the different point is there in your syllabus, that is the transformation in the chloroplast DNA. आता जे आपण सगळं बघतोय ते काय, it is the transformation in the nuclear DNA, but the one more point is there, that is transformation is in chloroplast DNA. So it can be used for that transformation in the chloroplast DNA. It can be used for nuclear as well as chloroplast DNA transformation. Then early stage embryos, they can be transformed, meristem. Somatic embryos, they can be transformed with this method. So it is totally different from the agrobacterium mediated gene transfer. So other uses are, it is used to deliver the DNA vaccines. Then some other uses are there, that is the delivery of the plasmid into the rat neuron. Means it can be used for animals also. So gene gun, it is a common tool, but mostly it is used for the transformation of the plants, because there may be chances of damage of that cell. The disadvantage is the damage of the cell, and the advantages is very efficient. It is a highly efficient method. Requirement of the protoplast can be avoided. Protoplast इथे यूज करू शकतो का आपण? हॅलो हॅलो whether intact cell is used or protoplast is used here? Intact cell. Intact cell is used. So intact cell, it can be penetrated because of this microprojectile gun or the very high velocity of that microprojectile gun. And relatively it is high efficiency is there, then technically it is simple. It is easy to carry out. These are the some advantages. Then limitation, the integration is random. Similar to agrobacterium transformation, the integration is random. Then requirement of the some equipment, specific device is required. Then shallow penetration of the particles. It allows the, it is associated with the cell damage. This is the important limitation, that is the cell damage or tissue damage is there.
Then the tissue to incorporate the DNA, it must be able to regenerate. The tissue should be regenerate. Then equipment it is very expensive. These are the some disadvantages. So this is the microprojectile bombardment method. समजली का मेथड ही? Microprojectile bombardment, which is also called as a gene gun method. हॅलो येस मॅम. हॅलो. हा ती समजली का ही मेथड? हा. हो. फर्स्ट मेथड आपण कुठली बघितली? इलेक्ट्रोपोरेशन. इलेक्ट्रोपोरेशन. आणि सेकंड मेथड कुठली बघितली? बायोलिस्टिक. बायोलिस्टिक और विच इज ऑल्सो कॉल्ड एज जीन गन मेथड और जीन आणि मायक्रोप्रोजेक्टाईल बॉम्बार्डमेंट मेथड. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला काही केमिकल मेथड्स बघायचे आहेत. ही समजली असेल तर पुढे जाऊया. बायोलिस्टिक और मायक्रोप्रोजेक्टाईल बॉम्बार्डमेंट मेथड समजली का सगळ्यांना ही? हो समजली. हा. Next method is इथे डायग्राम मध्ये दाखवलंय. द पार्टिकल्स आर गोल्ड और टंगस्टन coated particles are there which are used in the microprojectile gun method and the particles are coated with the desired DNA. त्यानंतर नेक्स्ट मेथड जी आपण यूज करणार आहे ती कुठली आहे? मायक्रो इंजेक्शन. मायक्रो इंजेक्शन टेक्निक हियर डायग्राम बघितल्यानंतर लक्षात येईल. द होस्ट सेल इज देअर. दिस इज द होस्ट सेल that is cytoplasm and nucleus. This is the host cell, that is plant cell is there. It is held with the help of pipette and micro injection, that is the foreign DNA it is introduced through this or it is directly injected into the nucleus of the host cell. So there is the integration inside the plant genome, integration of the foreign DNA into the host genome. So microinjection technique, it is used for the plant protoplast. It requires a plant protoplast. Then there is the holding pipette is there. Holding pipette, it is for immobilizing the protoplast. Means to hold that protoplast properly in place, the holding pipette is used. And the injection pipette is there. That injection pipette, it is loaded with the foreign DNA. It is used to inject that macromolecule, inject the foreign DNA into the macromolecule. Then in order to manipulate the protoplast without damage, that protoplast need to culture. Before use, it need to culture. It is cultured for about 1 to 5 days before the injection of the foreign DNA. So partial regeneration of the cell wall is needed there. Means completely, जसं आपण इलेक्ट्रोपोरेशन मध्ये बघितलेलं होतं, complete removal of the plant cell wall is there. But in this method, there is a complete removal of the plant cell wall and then it is allowed to regenerate. For about 1 to 5 days, it is cultured in the medium.
and because of this culturing, there is the regeneration or the partial regeneration of the cell wall. Then there is the injection of the foreign DNA into this partially regenerated cell wall, and after that the particular compartments of the cell, they could be targeted. That is, directly the foreign DNA is introduced into the nucleus, and because of that there is a efficiency is more. Directly it is integrated into the nuclear DNA. So it is mostly useful for the transformation of the plant protoplast. Then under the microscope, the cell is manipulated or it can be observed. There is a gentle suction is required. Then there is a pipette, holding pipette is there and injecting pipette is there. So DNA or RNA, it can be injected directly into the nucleus or cytoplasm. So it can be used for a large frog eggs, then cultured mammalian cell, mammalian embryos, and plant protoplast. It can be used for the plant protoplast and tissues. So this is the diagram. Here is the micro injection of the foreign DNA into the nucleus of the host cell or plant cell, किंवा अजून कुठला host असू शकतो. Mammalian embryos are there, or a large frog egg, they can be transformed. This is a holding pipette for making this cell immobile. For this the holding pipette is there. Sorry. हे बायोलिस्टिक और पार्टिकल गन त्याचे डायग्राम आहे इथे, जे आपण आधीची मेथड बघितली. हेलियम ऍक्सिलरेशन ट्यूब इज देअर, स्ट्रक्चर डिस्क, मॅक्रो कॅरियर आणि गोल्ड और टंगस्टन कोटेड पार्टिकल्स जे इथे दाखवलेले आहेत, दे डायरेक्टली इंजेक्टेड इनटू द टार्गेट सेल. समजलं का हे मायक्रो इंजेक्शन मेथड आणि त्यानंतर पॉलिइथिलीन ग्लायकॉल मेडिएटेड ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर मायक्रो इंजेक्शन मध्ये ऍडव्हान्टेजेस काय आहेत मायक्रो इंजेक्शनचे? इट इज ए हायली इफिशियंट. हायली इफिशियंट काय? बिकॉज the DNA is directly injected into the nucleus. It can be injected into cytoplasm or in the nucleus. Then the limitation is it requires the protoplast cells, formation of the protoplast. Then polyethylene glycol method. Polyethylene glycol PEG mediated transformation, that is a chemical method. आतापर्यंत जे आपण बघितलं ते कुठले आहेत? फिजिकल मेथड्स आर देयर, बट दिस इज ए केमिकल मेथड, that is the use of the polyethylene glycol. And this PEG, it is used in presence of the divalent cation. So this PEG and divalent cation, they are used to destabilize the plasma membrane. And because of this destabilization, the plasma membrane of the protoplast, they become permeable. And through that pores, this DNA can easily enter. म्हणजे जसं आपण इलेक्ट्रोपोरेशन मेथड बघितलेली आहे. इलेक्ट्रोपोरेशन मध्ये काय केलं? द पोर्स आर क्रिएटेड टू द सेल मेम्ब्रेन ऑफ द प्रोटोप्लास्ट. ओके. आणि ते सेल मेम्ब्रेन ला पोर्स कसे क्रिएट केले आपण? हाऊ दॅट पोर्स आर क्रिएटेड? High voltage power, then high voltage pulse they are given to that plant tissue. तसंच इथे काय केलेलं आहे? प्लांट प्रोटोप्लास्ट, दे कॅन बी make destabilize the plasma membrane, that is pores are created to the plasma membrane, and through that pores there is a entry of the foreign DNA into the plant cell, and then it is integrated into the host genome.
So there is a use of polyethylene glycol, and along with that there is a use of the divalent cations like calcium, and through that a foreign DNA can be introduced inside that host cell. So this is the chemical method of transformation. आपण कोणत्या मेथड याच्यामध्ये बघितल्या? फर्स्ट फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. सो फर्स्ट biological method is that agrobacterium mediated gene transfer. Then physical methods. फिजिकल मेथड मध्ये कोणती मेथड बघितली आपण? इलेक्ट्रो आणि थर्ड हा. मायक्रो इंजेक्शन. मायक्रो इंजेक्शन. फर्स्ट काय बघितले आपण? इलेक्ट्रोपोरेशन. इलेक्ट्रोपोरेशन. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्टाइल बॉम्बार्डमेंट विच इज ऑल्सो कॉल्ड द जीन गन मेथड, अँड देन मायक्रो इंजेक्शन. आणि केमिकल मेथड मध्ये काय बघितलं? पॉलीइथिलीन पॉलीइथिलीन ग्लायकॉल ग्लायकॉल. मेडिएटेड ट्रान्सफॉर्मेशन. येस. समजलं का ह्या मेथड? हो. बाकीचे सगळ्यांकडनं रिप्लाय येऊ देत. येस मॅम, समजलं. येस मॅम. आवाज क्लिअर येतोय ना? हो येतोय. तुमच्याकडून काही जर रेंजला प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे असे होत असेल, आवाज व्यवस्थित येत नसेल त्यामुळे. ठीक आहे, राहिलेलं नेक्स्ट लेक्चरला बघूया. पुढे सुतार मॅडमचं होईल दुसरं लेक्चर. ऐकू. स्लाइड्स व्यवस्थित दिसल्या का आता फुल स्क्रीन तुम्हाला? हॅलो, हो दिसले. दिसल्या ना? हा, ठीक आहे. हॅलो मॅम. हा, बोल ना. मॅम हे 9ला लेक्चर लई लवकर होते लेक्चर. 9 आणि 10 असे 2 लेक्चर आता रेग्युलर तुमचे होणार आहेत. म्हणजे सकाळीच काढा लवकर, आपण म्हणजे टाइम एक्सटेंड नाही करू शकत. नाही नाही. बाकी काही शंका आहे का? नाही. ठीक आहे, लगेच सुरू होईल थोड्या वेळात. सुतार मॅडमचं सुरू होईल लगेच. ओके. हे पीपीटी एकदा रीड करा आणि काही शंका असेल तर विचारा नेक्स्ट लेक्चरला. हा चालेल. असाइनमेंट देणार आहे, त्या असाइनमेंट मध्ये क्वेश्चन्स ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड जीन ट्रान्सफर आणि दुसरा जो आहे तर त्याच्यामध्ये पार्टिकल बंबार्डमेंट मेथड, एक शॉर्ट नोट आणि स्ट्रक्चर ऑफ द टीआय प्लाझमिड. तर ते क्वेश्चन मी लिहून देते, त्याचे आन्सर्स लिहा. पीपीटी मध्ये आहेत आणि अजून पीडीएफ मी तुम्हाला सेंड करेन. चालेल. हा, ठीक आहे. ओके. हॅलो.
क्या क्या? हॅलो. अरे इथेच कोणीतरी थांबायचंय रिप्लाय का दुसऱ्या मीटिंगला जॉईन व्हायचंय? दुसऱ्याच मीटिंगला आपण जॉईन झालोय की आता. नाही दुसरं हे पण दिलंय ना टाइम टेबल मध्ये दुसरी लिंक पण दिली आहे ना. हीच आहे ती. हो का इथंच थांबायचं का म्हणजे? इथंच येते पुन्हा जॉईन होऊन येते दुसऱ्या लिंकला जॉईन केलं तरी. बरं बरं ठीक आहे मग. काय ए झालं? हॅलो ए हॅलो ऐका की देव हा. ऐक ना. लय लवकर होतंय ना ग लेक्चर हे. पण तरी काय खूप लवकर बघ होते. ना ग काय आमच्या घरात कालवा चाललाय माहितीये का कामाचा आता टाइम असतो. त्यात हे गणपतीची तयारी सगळा राडाच झालाय. म्हटलं मॅडम न बोलून काहीतरी रिक्वेस्ट करून येईल टाइम चेंज करायला पण कशाचं काय. अगं कॉलेज पण आले ना त्यामुळे ती जरा यायची ना प्रॉब्लेम आहे. झालंच की पण मला काय म्हणायचं माहितीये का की म्हणजे हीच लिंक हेच सगळं युज करायचं फक्त टाइम चेंज करायचा असं नाही चालत का? काय माहिती. चालत असेल अगं मे बी मला तर असं वाटतं चालत असेल. कशाच काय मॅडमनीच नाहीचा पाडा लावलाय. नाही माहिती. कॉलेजने प्रोव्हाइड केले ते एपले हा बोल ना अवधूत. तुझा का आवाज आहे ना का? हा बोल की आहे मी नाही ऐकलं रे काय म्हणालस तू. अवधूत बोल की. कॉलेजने प्रोव्हाइड केले म्हटलं टाइम नाही होणार का चेंज म्हटलं नाही का मगाशी अर्धा तास तर गेला ते सेटअप लावायला मॅडम. हा ना. आता सुतार मॅडम आणखी येऊन हम्म. पण खूप लवकर होते माहितीये ते का हे टाकले टाइम बघ टेबल कुणी खूप लवकर होते 9. हे बघ झांबरे मी टाकलाय बघ तुला मेसेज. मेसेज आलाय. हा. चालेल ठीक आहे आता काय. आता सुतार मॅमचे लेक्चर चालू व्हायला अजून 15 मिनिटं तरी लागणार. ए पोरे मॅडम म्हणतात मी चालू करते लेक्चर नक्की कुठं चालू करतायत या. काय माहिती. अर्र. अरे रेकॉर्डिंग चालू आहे शहाण्यांनो काय गप्पा मारताय.
हॅलो, एक कोमे मॅडमने नक्की लेक्चर कुठे चालू केलंय? मॅडम जॉईन झाल्यात, दिसतात की मॅडम. दिसलं दिसलं. हॅलो मॅम. मॅम तुमचा आवाज नाही येते. ऐकू येतंय का आता? हा, आता आलं. हा येतंय. पहिले दिसतंय ना? हो दिसतंय बाकीच्यांना दिसतं दिसतंय. स्क्रीन? हा. आम्हाला पण काल 7 वाजता सांगितलं हे असं करायचं ते, त्यामुळे सगळा गोंधळ झालाय आता. पहिल्या लेक्चरला तुमचं सगळं. तुमचं जॉईनिंग व्यवस्थित झालं का? हा सगळ्यांचा झालं. काही प्रॉब्लेम नाही ना आला? नाही. सगळे जॉईन झाले? मगाशी किती जण होते लेक्चरला? 20. मी ग्रुपवर जे पाठवले होते तुमचे क्रोमॅटोग्राफीचे प्रेझेंटेशन ते पाहिले सगळ्यांनी? आठवतात का पाठवलेले? आपण ते जरा रिवाइज करू. स्क्रीन दिसते क्रोमॅटोग्राफीची? हो मॅम, दिसते. दिसतेय ना? बरं, क्रोमॅटोग्राफी कशासाठी आपल्याला बघायची आहे? मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं ग्रुपवर की आपण जेव्हा कुठल्याही प्लांटचं एक्स्ट्रॅक्ट काढतो, लास्ट टाइम सगळ्यांना व्हिडिओ आठवतोय का पाहिलेला सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शनचा? व्हिडिओ आठवतोय का बघितलेला? हो हो. हा, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांनी काय घेतलं होतं, सिनेमन स्टिक्स किंवा दालचिनी वगैरे घेतली होती, हा त्याच्यापासून दे हॅव एक्स्ट्रॅक्टेड द पावडर. तुम्ही बघितली ओरिजिनल पावडर वॉज ब्राऊन कलर आणि नंतर जे एक्स्ट्रॅक्टेड पावडर होती ती व्हाईटिश कलरची होती. हा तर त्या एक्स्ट्रॅक्टेड पावडर पासून आता त्यांना काय बघायचंय की त्याच्यात ऍक्टिव्ह कंपाऊंड कुठले कुठले आहेत किंवा त्याचे आर एफ व्हॅल्यू काय आहे किंवा ते कंपाऊंड कुठलं आहे ते शोधून काढायचं. आपण शोधून काढण्यासाठी कंपाऊंड शोधून काढण्यासाठी क्रोमॅटोग्राफी वापरतो. आपण कम्पेअर करतो आर एफ व्हॅल्यूज नोन कंपाऊंडच्या आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ते कंपाऊंड कुठले. सो ते मिळालेलं जे पावडर आहे त्याच्यात एक्झॅक्टली कुठले कुठले ऍक्टिव्ह कंपाऊंड आहेत ते जर शोधून काढायचं असेल तर त्या कंपाऊंडचा आपल्याला क्रोमॅटोग्राफी करायला लागते. मग कोणकोणत्या पद्धतीच्या क्रोमॅटोग्राफीज यूज केल्या जातात? तर सगळ्यांना बेसिक क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय माहितीये? कुठल्या कुठल्या क्रोमॅटोग्राफीज असतात आपल्या? पेपर क्रोमॅटोग्राफी असते, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी असते, HPLC, गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी, या सगळ्या क्रोमॅटोग्राफीज तुम्हाला लास्ट इयर झालेल्या आहेत. पण त्याचे बेसिक्स थोडेसे आपण बघूयात. सगळ्यांना आर एफ व्हॅल्यू म्हणजे काय सगळ्यांना माहितीये का? आपण त्याच्या आधी एक व्हिडिओ बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? नाही मॅम, स्लाइड दिसतेय. बेसिक स्लाइड दिसते प्रिन्सिपल. अजून? ओके, थांबा. ही दिसतेय युट्यूब ओपन झालेलं? हा.
फार स्लो होत आहे हे. ऐकू येत आहे? नाही आणि दिसत पण नाहीये. दिसत नाहीये? नाही दिसत आहे. मग आत्ता काय दिसतं? तुमचं एम दिसतोय. काय दिसतं? मायक्रोबायोलॉजी क्लासरूमचा ते हे दिसतंय बघ. दिसते मला देवयानी दिसतंय, मला स्लाइड. दिसतंय. हो. नाही मला दिसतंय, पण आवाज येत नाहीये. फक्त मला व्हिडिओ दिसतोय पण आवाज येत नाही. मला आवाज येत नाही. आवाज येत होता व्हिडिओ आता नाही दिसतोय. दिसत आहे. आता नाही दिसत आहे, आता बंद झालं. मॅडम लेफ्ट झालं. Equally well stand for high pressure liquid chromatography. It is used for separating mixtures, दिसतंय का? either to analyze हो the हो दिसतंय. mixture आणि आवाज व्यवस्थित येतोय का? नाही आवाज ब्रेक होतोय, पण ते खालचं टायटल नाही, दिसतंय. आवाज नाही येते. ओके खालचं वाचा. हम्म. HPLC stands for high performance liquid chromatography. ते व्हिडिओ बघत असताना तुम्हाला तुमच्या डोक्यात राहायला पाहिजे की आपण जे पावडर जे आपण एक्स्ट्रॅक्ट केली ऑक्सलेट एक्स्ट्रॅक्शन मधनं प्लांट पासून किंवा त्या बाग पासून, तर ती पावडर आपण या प्रोसेसमध्ये अनालाइज करतो. तर तुम्हाला पुढे तुम्ही व्हिडिओ बघत गेलात की कळेल की तुम्हाला कोणत्या पद्धतीने ते पावडर ते अनालाइज करत गेले. त्यांनी पहिल्यांदा थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय ते सांगितले आणि मग HPLC त्यांनी एक्सप्लेन केले. तर ते तुम्ही बघत जा आणि तुमच्या डोक्यात ते राहायला पाहिजे की आपण कशासाठी ही क्रोमॅटोग्राफी करतोय. ओके. इथे त्यांनी सुरुवातीला इथे सांगितलेलं आहे अनालाइज द मिक्सचर ऑल टू सेपरेट रिक्वायर्ड प्रॉडक्ट. म्हणजे त्या पावडर मधनं आपल्याला त्या पावडरमध्ये जे काही मिक्सचर आहे त्याचं अनालिसिस करायचं आणि त्याच्यातला आपल्याला हवाय तो प्रॉडक्ट आहे तो त्याच्यातनं आपल्याला आयडेंटिफाय करून वेगळा काढायचा. हे पेपर क्रोमॅटोग्राफी आहे. पर्यंत सगळ्यांना समजलं पेपर क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल? हे सगळ्यांना माहिती होतं, हे केलंय सगळ्यांनी. आठवतंय का सगळ्यांना BSc मध्ये केलेलं?
हो मॅम. पेपर क्रोमॅटोग्राफीमध्ये ते आर एफ व्हॅल्यू काढतात, तशावरून तर दोन वेगवेगळ्या फेजेस आहेत आपल्यामध्ये, मोबाईल फेज आणि सॉलिड फेज. त्या दोन्ही फेजेस मध्ये वेगवेगळे अफिनिटी असणारे आपले अॅनालाइट जे आपण वापरलंय ते. मग एखादं कंपाऊंड असेल ते एका ठराविक स्पीडने मोबाईल फेज मधनं पास होतंय आणि दुसऱ्या स्पीडने ते लिक्विड स्टेशनरी फेज मधून पास होतंय. तर मग आपल्याला त्याचे आर एफ व्हॅल्यूचा जो डिफरन्स आहे त्याच्यावरून कळणार की ते कंपाऊंड कुठलं आहे ते. बरोबर, इथपर्यंत ही पेपर क्रोमॅटोग्राफी. ते सेम प्रिन्सिपल त्यांनी HPLC म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफीला वापरलंय. त्याच्यामध्ये ते फक्त इन्स्ट्रुमेंटेशन सगळं वेगळं असणार आहे, त्याच्यामधल्या फेजेस वेगवेगळे असतील. मोबाईल फेज वेगळ्या पद्धतीची वापरतील, स्टेशनरी फेज वेगळ्या पद्धतीची वापरतील. आणि प्रिन्सिपल तेच राहून अजून हाय फंक्शनिंग आणि अजून एक्स्ट्रा अफिनिटी असलेले कंपाऊंड किंवा अजून जास्त वेगवेगळ्या आर एफ व्हॅल्यू, क्लोजली रिलेटेड आर एफ व्हॅल्यू असतील एखाद्या, तर त्या व्यवस्थित आपल्याला वेगळ्या काढता येतात हाय परफॉर्मन्स मध्ये. ते आपण बघूयात. इथं HPLC द स्टेशनरी फेज इज सॉलिड पॅक्ड इनटू अ कॉलम लाईक वन ऑफ दीज. हे ते कॉलम्स आहेत मोठे मोठे. हे तुम्ही कधी बघितलं नसतील तर हे मेटलचे कॉलम्स असतात आणि त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज भरलेली असते. आपण जनरल पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये बघितलं स्टेशनरी फेज कोणती होती त्याच्यामध्ये? तो जो पेपर होता सेल्युलोज पेपर, दॅट इज स्टेशनरी फेज इन दॅट पेपर क्रोमॅटोग्राफी. याच्यामध्ये या कॉलम्स मध्ये स्टेशनरी फेजचे सॉलिड जे आहे, वेगवेगळे पावडर्स किंवा जे बीड्स असतात ते पॅक केलेले असतात. वेगवेगळ्या लेंथचे असतात त्या. सॉल्व्हंट सिस्टीम सगळ्यांनी युज केल्यात. आपण जेव्हा कुठली क्रोमॅटोग्राफी तुम्ही TY मध्ये केली असेल किंवा FY मध्ये तुम्ही ते कॉलम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्हंट मिक्स करून ते स्लरीवालं ग्लास प्लेट्सवर तुम्ही स्लरी तयार केली होती आणि ते ठेवले होते. त्याच्यावरून वेगवेगळे सॉल्व्हंट तुम्ही युज केलेले त्या कॉलम मध्ये. आठवतंय का ते प्रॅक्टिकल केलेलं सगळ्यांनी? हा, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. मॅम आवाज येत नाहीये तुमचा. आला का? कट होतोय मॅम आवाज तुमचा. ब्रेक होतोय, ब्रेक आवाज. आला. आला काय एवढा शब्द ऐकू येते, बाकी काहीच नाही. हॅलो. आवाज नाही येते मॅम. येतोय का आता? नाही येते. मधूनच कट होतोय. आता येतोय का सलग? हा, आला आता. लाईट गेली. दिसतंय? YouTube व्हिडिओ दिसतोय ना? हो, दिसतोय. हो. तर जे मगाशी बघितलं आपण, वेगवेगळ्या सॉल्व्हंट सिस्टीम आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफीला किंवा पेपर क्रोमॅटोग्राफीला जे वापरतोय, ते जे सॉल्व्हंट्स आहेत ते या बॉटल्समध्ये भरून ठेवलेत किंवा सॉल्व्हंट मिक्सचरच्या बॉटलमध्ये भरून ठेवलेत आणि ह्या ट्यूब्स आहेत ते त्यात टाकलेल्या आहेत. इथून ते सॉल्व्हंट्स ओढून घेणार प्रेशरने आणि ते सॉल्व्हंट्स ओढून घेतलेले
पास होणार त्या ह्याच्यामधून कॉलम जे मगाशी आपण बघितले ज्याच्यात त्यांनी सिलिका स्लरी भरून ठेवली होती नॉन पोलर सिलिका स्लरी त्यातून ते पास होणार. Two solvents can be mixed in any proportion to give a mixture. हे पंप्स आहेत इथून प्रेशर क्रिएट केलं जातं. फुल प्रेशरने आपल्याला सॉल्व्हंट पास करावे लागतं. इथून सॅम्पल तुम्हाला इंजेक्ट करतात. दोन वेगवेगळे स्टेरॉइड्स आहेत त्यांच्या फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये त्यांना ते दोन स्टेरॉइड्स आहेत ते मिक्सचर त्याचं जे आहे ते वेगवेगळं करायचंय. त्यासाठी त्यांनी इथे HPLC वापरलेला दाखवत आहेत. त्या कॉलम मध्ये काय भरलंय हे जे कॉलम आहेत स्टेशनरी फेज ज्याच्यात पॅक केले या कॉलम मध्ये सिलिकाचे हे बीड्स लाईक स्ट्रक्चरचे पावडर भरलेली आहे. तर ते नॉन पोलर आहे. अशी पर्टिक्युलर पोलॅरिटी नाहीये त्यामुळे कुठला तरी कंपाऊंड त्याला चिकटून राहील आणि पास होणार नाही किंवा कुठला तरी त्याला ऑपोजिट असेल ऑपोजिटमुळे तो खूप फास्ट पुढे जाईल असं होणार नाहीये तिथे कारण नॉन पोलॅरिटी ठेवलेली तिथं न्यूट्रली पास होणार आहेत त्या स्टेशनरी फेज मधून मोबाईल फेज बरोबर. मोबाईल फेज काय आपली सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंट बरोबर आपले अनालाइट्स जे आहेत ते न्यूट्रली त्या स्टेशनरी फेज मधून पास होते. आता आपलं सपोज मगाशी आपण बघितलं की आपल्याला ती पावडर रन करायची आणि त्या पावडर मधले वेगवेगळे कॉम्पोनंट जे आहेत ते आपल्याला हवेत कुठले कुठले आहेत ते.
मग त्या कॉम्पोनंट्सच्या पोलॅरिटीवर हे वेगवेगळे पीक येतील. आता हा जो आहे हा काय म्हणतात ते अदर इन्ग्रेडियंट्स युज्ड इन फॉर्म्युलेटिंग द प्रॉडक्ट. आता ती पावडर आहे ती आपल्याला कशात तरी डिझॉल्व्ह करायला लागणार आहे, आपल्याला इंजेक्ट करायला HPLC मध्ये. मग ती जे डिझॉल्व्ह करण्यासाठी जे आपण व्हॉल्यूम वापरलाय किंवा जे कुठलं प्रॉडक्ट वापरलंय डिझॉल्व्ह करायला, त्याचा एक कुठला तरी पीक येणार जो आपल्याला नोन आहे इथं. त्यामुळे हा आपण काय करू शकतो, बाजूला ठेवू शकतो किंवा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे याच्याकडे आपल्याला इग्नोर करायचं आहे या पीककडे, कारण हा नोन कंपाऊंड आपल्याला आहे जे आपण वापरलंय हे दोन्हीचं मिक्सचर तयार करायला. हा पहिला त्यांनी स्टेरॉइड्स वापरले, त्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्या प्रिपरेशन मध्ये 2 वेगवेगळे स्टेरॉइड्स आहेत. त्यामुळे हा पहिला जो स्टेरॉइडचा पीक आलाय हा याच्यापेक्षा जास्त पोलर आहे. जेवढं जास्त पोलर तेवढं जास्त फायर आहे. ते त्याचं रिटेन्शन टाइम कमी असणार आहे, त्यामुळे ते फास्ट वरती येतील आणि आपल्याला ते पहिलं पीक मिळेल. दुसरा जो पीक असणार आहे तो त्याच्यानंतर लेस पोलर असेल कुठलं ते त्याचा. जर आपलं पावडर किंवा आपला फार्मास्युटिकल जो आहे त्या फार्मास्युटिकल पावडरचं आपण जर सोल्युशन तयार केलं, सोल्युशन मध्ये आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये एक कुठला सपोज हळदीचं आपण एक्स्ट्रॅक्शन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अलॉंग अदर ऍक्टिव्ह फार्मास्युटिकलचा एक पीक दिसेल. मग त्या पीक वरून आपल्याला शोधून काढायचं की ते कर्क्युमिन आहे नाही. आम्हाला जेव्हा सुरुवातीला कर्क्युमिन शोधत होते तेव्हा माणसांना माहित नव्हते तो पीक आहे किंवा कर्क्युमिनचं आहे. त्यांनी RF व्हॅल्यूज कम्पेअर केल्या, त्यांनी नेम्स कम्पेअर केले आणि मग त्यांना कळलं की हा जो पीक आहे कर्क्युमिनचा आहे आणि त्याच्यानंतर मग त्या पीकवरून कर्क्युमिनला शोधून काढायला लागले. त्या पद्धतीने आपल्याला फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स मधलं अशा पद्धतीने या ग्राफ वरून शोधून काढायला लागेल की कुठल्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल किंवा इन्ग्रेडियंट्स आपल्या प्लांट मध्ये किंवा प्लांट एक्स्ट्रॅक्ट मध्ये आहेत. जे मध्ये दाखवत होते हा जो पार्ट आहे हा कट नाही ह्याच्यात काय मगाशी त्या बाईने बघितलं आपण सायंटिस्ट काय केलं, एक फक्त सिरिंज घेतली आणि ती इंजेक्ट केली त्या सॅम्पल लोडर मध्ये. जर आपल्याला मल्टिपल सोल्युशन्स असतील आणि ती आपल्याला HPLC मध्ये रन करायची असतील, त्या वेल्स दिसते त्यामध्ये आपण ऑलरेडी सोल्युशन बॉटल मध्ये. आणि ही जी आहे मायक्रो सिरिंज, तुम्हाला माझा कर्सर दिसतोय ना? हो दिसतोय मॅम. हॅलो, हो दिसतोय कर्सर तर तुमचा. ही जी हायपोडर्मिक सिरिंज आहे, हा, ही हायपोडर्मिक सिरिंज जी आहे त्याला ती सॅम्पल स्वतःमध्ये ओढून घ्यायचा. ते आपण ऑलरेडी सांगून ठेवू शकतो 10 म्यूएल घ्या, 20 म्यूएल घ्या. आणि मग तसे हे सगळे जे आहेत ते वेगवेगळे सोल्युशन्स इथे लोड करून ठेवायचे आणि ही प्रत्येक वेळेस येणार हायपोडर्मिक सिरिंज त्याच्यातनं बरोबर सांगितलं तेवढं व्हॉल्यूम घेणार, ती स्वतःच लोड करणार सॅम्पल HPLCच्या apparatusमुळे. त्यामुळे काय होतं, पर्सनल एरर जे आहेत, आता मी जर हाताने करायला गेले तर पहिल्या वेल मधून चुकून 15 म्यूएलच येईल, दुसऱ्या 14 म्यूएल येईल, तिसऱ्यामधून घेताना काहीतरी झालं प्रॉब्लेम हा येईल या सिरीज मध्ये 9च म्यूएल येईल. तर हे जे पर्सनल एरर्स आहेत, ह्युमन एरर्स आहेत, ते इथे एलिमिनेट होतात. ते एलिमिनेट तसं जर राहिलं तर मग आणि अॅक्युरेट रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून हे असं पूर्ण रोबोटिक त्यांनी अपॅरेटस केलेलं आहे की जेणेकरून ह्युमन एरर्स इथे कमीत कमी व्हावेत. हे ऑटो लोडर आहे हा. आणि मगाशी त्या सायंटिस्टने केलं तर स्वतः त्याने पर्सनली मॅन्युअली लोड केलं. असे 2 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लोड करता येतं. PCR मध्ये तुम्ही बघितलं असेल, PCR ची सिरिंज असते ते स्वतः न्यूक्लिओटाइड्स घेते प्रत्येक ट्यूब मधनं आणि लोड करते. कारण ह्युमन एरर्स मिनिमम ठेवायचे असतात आपल्याला. बघितलं का PCR मध्ये? तर हे समजलं का व्यवस्थित सगळ्यांना? आपण काय करणार आहे, आपल्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल आपलं जे आपल्याला आपण वेगवेगळ्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसिजर्स बघूया. आपण कुठल्या कुठल्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसिजर्स बघितल्या आठवतंय का? आठवतात का? बोला कोणतरी. तुम्ही असाइनमेंट्स पण सबमिट केल्या त्याच्यावर. हॅलो,
बघून सांगा. कुठला कुठला होता? मॅसरेशन, डिकॉक्शन, इन्फ्युजन. इन्फ्युजन, अजून सॉक्सलेट अपॅरेटस बघितलं आपण, सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन. तर या सगळ्यापासून नंतर बेसिकली आपल्याला एक्स्ट्रॅक्टेड प्रॉडक्ट पावडर फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये मिळणार आहेत. त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत ते शोधून काढायचे. ते शोधून काढण्यासाठी आपल्याला क्रोमॅटोग्राफी हवी. ते क्रोमॅटोग्राफी मधनं आपल्याला ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स कोणते कोणते आहेत ते एकदा कळलं की ते वेगवेगळे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. ते प्रत्येक प्रॉडक्ट आपल्याला चेक करता येईल आपल्या डिसिजेससाठी, किंवा त्या प्रॉडक्टचं नंतर आपण क्रिस्टलायझेशन करू शकतो, NMR करू शकतो, आणि नंतर अजून आपल्याला त्या पर्टिक्युलर एका कंपाऊंडच आपल्याला चेक करता येईल. मिक्सचर प्रत्येक जेवढं जास्त हायली पॉप्युलेटेड मिक्सचर असणार आहे तेवढं त्याचं आपल्याला NMR करायला, क्रिस्टलायझेशन करायला अवघड जाणार आहे. आपल्याला प्युअरेस्ट फॉर्म ऑफ द कंपाऊंड लागतो टू डू फर्दर टेस्टिंग. त्यासाठी आपल्याला तिथे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आयसोलेट करायला लागतात, आणि त्याचं क्रिस्टलायझेशन केलं, त्याचं NMR केलं की आपल्याला त्याची स्ट्रक्चरची माहिती कळू शकते. आणि एकदा स्ट्रक्चरची माहिती आपल्याला कळली की आपण ते दोन वेगवेगळे अप्रोच बघितलेले आहेत, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. स्ट्रक्चर आपल्याला त्या कंपाऊंडचं कळलं तर आपल्याला कळणार आहे की त्या स्ट्रक्चर कुठल्या डिसीजच्या कुठल्या प्रकारच्या रिसेप्टरला जाऊन आपण त्या अटॅच करू शकतो, जेणेकरून त्या रिसेप्टरचं आपल्याला फंक्शनिंग चेंज करता येईल. समजला कसा जातोय हा रिसर्च पुढे? आपण पहिल्यापासून पुढे सगळं सरळ बघत गेलो की कसा कसा शोध लागत जाईल एखाद्या औषधाचा. जर शोधायचं झालं फ्रॉम द प्लांट, तर कोणत्या पद्धतीने आपण याचा यूज करू शकतो. ठीक आहे. अजून झोपेतनं उठलं नाहीये का कोणी? उठलोय की मॅम. उशिरा उठायची सवय लागली आहे तुम्हाला सगळ्यांना. दररोज आता सकाळी 9 वाजताच लेक्चर असणार तुमची, 9 ते 10, 10 ते 11. तुम्ही तो शेड्यूल बघितला असेल, कॉलेजचं शेड्यूल आहे त्याच्यात, आणि तुम्हाला तुमच्या लिंक्स दिल्यात त्याच्यात. त्यामुळे ती सगळी त्या शेड्यूल नुसार होणार आहेत, काही चेंज होऊ शकत नाही त्याच्यात. आणि तुम्हाला तुमची सेकंड जी असाइनमेंट आहे गुगल क्लासरूमची, त्याचे मार्क्स मिळालेत का? नाही. आले नाहीयेत का कोणालाच? कारण त्या चेक झाले आणि पाठवलेत. हा आले, मला आलेत. सेकंडचे का फर्स्टचे सगळ्यांना आलेत? सेकंडचा काहीतरी प्रॉब्लेम दाखवतोय मला. आम्हाला नाही कळलं. नाहीत तेच आलेत. म्हणते ना, ते मॉलिक्युल्स कंपाऊंड्स दिलेले तेच ना. हा हो, ती आलेत सेकंड. मला त्याचे, त्याचे आलेत मला. बघते मी काय झालंय ते. बाकीच्यांना कुणालाच नाहीत आलेत ना? नाही आली. नाही आले. मी हे जे पाठवलंय, मी तुम्हाला हे जे आहे ही PPT मला पाठवली. तुम्ही आतापर्यंत जरी वाचली नसेल तरी आता वाचा. ही लास्ट टू लास्ट इयर किंवा फर्स्ट इयरला तुम्हाला हे होतं, सेकंड सेमिस्टरला क्रोमॅटोग्राफीचा जो टॉपिक होता, तर तुम्हाला प्रतिभा पाटील मॅडमने जो घेतलाय त्याची PPT आहे ही. त्याच्यामध्ये हे सगळं बेसिक्स व्हायला पाहिजे, ते सगळं बेसिक्सची PPT आहे ही. त्यामुळे मी तुम्हाला ही पाठवली. तर ही वाचली तर तुमचे ते सगळे बेसिक्स क्लिअर होते क्रोमॅटोग्राफीचे. सगळ्याच आहे, ह्याच्यात गॅस आहे, लिक्विड आहे, सगळं. मग एवढी फक्त व्यवस्थित वाचा, आणि त्याच्यात काही डाऊट असतील तर विचार करा. आपण ही सगळी नाही आता घेऊ शकत परत शिकवून. आता पुढचं आपल्याला आपलं ते बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये 2 आठवडे आपलं थोडंसं मागं राहिलंय, ते आपलं मला कव्हर करायला लागणार आहे पुढच्या लेक्चरला. आपले लेक्चर्स आता फास्ट होतील 2-2 दिवसांनी. मला आता मी सांगते प्लीज बघा क्रोमॅटोग्राफीचं, कारण नंतर येते पद्धतीने ते एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे, त्यामुळे कोणत्या पद्धतीने आपण त्याचं NMR वगैरे करू शकतो. ते बघाल का व्यवस्थित क्रोमॅटोग्राफीचं? हा मॅम बघतो. आणि ऍडमिशन झालं का सगळ्यांचं? ओके. अजून एक PPT जो आहे ती पण बघा.
दिसतीये का? हॅलो, नाही. नाही दिसत आहे मॅम. एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजर जी मी तुम्हाला पाठवली होती पीपीटी, ती पाहिली का? त्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजरची माहिती जी आहे ती मिळू शकते. तुम्हाला ह्याच्यावर एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स पडतात एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजरच्या, क्रोमॅटोग्राफीच्या. दिसतीये? नाही मॅम. Slide नाही दिसत आहे. आत्ता दिसती आता. हा, हे बघा, ही पीपीटी आहे ड्रग डिस्कवरी अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये आहेत आपले circulation आणि कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत. आता इथून जे आहे पुढे, इथं एंड होते आपले सॉक्सलेट अपॅरेटस, आणि नंतर वाईडली युज्ड एक्स्ट्रॅक्शन टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत. तर सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्टर, हीटिंग वगैरे ज्या सगळ्या आपण गेलेल्या आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा ह्याच्यात आहेत. प्रत्येकाचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेजेस दिलेले. नंतर इथून चालू होतं तुमचं एक्स्ट्रॅक्टेड कंपाऊंडचं आयसोलेशन आणि आयडेंटिफिकेशन कसं करायचं ते. एक्स्ट्रॅक्टेड कंपाऊंडचं थिन लेअर क्रोमॅटोग्राफी सगळ्यांना माहिती आहे. हे त्याचं बेसिक्स आहेत. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हे सगळं तुम्हाला बीएससी फर्स्ट इयर पासून झालेलं आहे. आर एफ व्हॅल्यू म्हणजे काय, पोलॅरिटी, नॉन पोलॅरिटी. आता हे एवढं डिटेल विचारणार नाही प्रत्येकाचं, मॉलिक्युलर वेट म्हणजे काय किंवा बॉइलिंग पॉईंट, हॅझार्ड्स वगैरे काय. हे जनरल इन्फो आहे, ते एक्स्ट्राची वाचून ठेवा. नंतर हाय परफॉर्मन्स, आता जे आपण बघितले ते थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, त्याच्यामध्ये त्याचे की फीचर्स काय काय आहेत वेगळे, जे आता आपण बघितले सगळे ते. HPLC, HPTLC मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ते सगळे त्या आपल्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. क्रोमॅटोग्राफिक लेअर बघितले आपण, तिथे सिलिका जेल होतं. स्टँडर्ड प्रिपरेशन, सॅम्पल प्रिपरेशन मध्ये बघितलं आपण तो जो फॉर्म्युला आहे किंवा तो पीक कसा दिसणार आहे आपल्याला त्या सॅम्पल मधला. HPTLC फिंगरप्रिंट्स, जी वॉका फ्लॉवर, हे कशाचं नाव आहे माहितीये का सगळ्यांना? माहितीये का? ऐकलंय का कधी? नाही. झालेलं आहे आपल्याला. हा, तर ह्याच्यात जी काय घेतलं त्यांनी, फिंगरप्रिंट्स घेतलेत कशाच्या, जी वॉका फ्लॉवर आहे त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्शन करून त्याच्यानंतर त्याचे रन केलं त्यांनी क्रोमॅटोग्राफी. त्याच्यामध्ये कोणकोणते ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल किंवा कोणते कोणते कंपाऊंड, केमिकल कंपाऊंड दिसतात ते शोधले. मग त्याच्यासाठी त्यांनी कोणकोणते वापरले, पेट्रोलियम इथर एक्स्ट्रॅक्ट, इथिल ॲसिटेट एक्स्ट्रॅक्ट, मिथेनॉल एक्स्ट्रॅक्ट. इथेनॉल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय केलंय, हे जे फ्लॉवर आहे त्या फ्लॉवर त्यांनी पेट्रोलियम इथर मध्ये एक्स्ट्रॅक्ट केलंय. आपण बघितले वेगळे त्यांनी एक्स्ट्रॅक्शन स्टेप्स मध्ये वापरले होते. तर कोणते घेतले त्यांनी, किंवा सॉक्सलेट अपॅरेटस मध्ये बघितलं आपण, एक रन केलं, एका सॉल्व्हेंट मध्ये रन केल्यानंतर दुसऱ्या सॉल्व्हेंट मध्ये रन होतं, तिसऱ्या सॉल्व्हेंट मध्ये रन होतं सायमल्टेनियसली. तर त्यावेळेस मग पेट्रोलियम इथर मध्ये केलंय, इथिल ॲसिटेट, मिथेनॉल, इथेनॉल मध्ये वेगवेगळ्या याला सॉल्व्हंट्सला त्यांनी रन केलंय आणि त्याच्यात चेक केलंय त्यांनी की कोणते कोणते ऍक्टिव्ह कंपाऊंड त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांना हे सगळे जे ह्याला पण फिंगरप्रिंट्स म्हणतात, हे सगळे बँड दिसले.
अशा प्रकारे हे बँड्स दिसतात आणि याच्यातनं या आर व्हॅल्यू रिटेन्शन टाइम वरून आपण शोधू शकतो की या फ्लॉवर मध्ये कोणकोणते कंपाऊंड आहेत आणि त्याच्यातले कोणते कंपाऊंड आपण ऍज अ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणून युज करू शकतो. आणि हे पण दिलं त्यांनी की स्टँडर्ड कोणते कोणते युज केले. तुम्ही सगळ्यांनी अमायनो ऍसिड जेव्हा रन केली क्रोमॅटोग्राफीवर तेव्हा स्टँडर्ड युज केले होते, आठवतंय ना? एक स्टँडर्ड टाकतो नंतर त्याला कम्पेअर व्हॅल्यू. तसंच त्यांनी इथे क्वर्सेटेन, मेरिस्टेन, कॅटेसिन स्टँडर्ड लोड केलेत त्याच्यावर. हे गॅस क्रोमॅटोग्राफी. गॅस क्रोमॅटोग्राफी आठवते का? हे तुम्हाला झालंय का सगळं लास्ट इयर? प्रतिभा पाटील मॅमने घेतलंय का? जीसी झालंय ना? हो झाले. आठवतंय का? Theoretical वगैरे. आज सोमवार आहे. गुरुवार. थर्सडे. आज थर्सडे. मंडेला आपली क्रोमॅटोग्राफीवर टेस्ट होईल छोटी. म्हणजे मी नाव घेऊन कोणाला पण क्विज एखादा क्वेश्चन विचारेन. जीसीएच क्रोमॅटोग्राफी पीपीटी मध्ये जे आहेत त्याच्यावर. मंडेचे जे माझं लेक्चर असेल 9 किंवा 10 त्याच्यामध्ये. आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला देता आले पाहिजे. ठीक आहे? क्रोमॅटोग्राफीचं होईल फक्त, बाकी काही नाही. बाकी एक्सट्रॅक्शन प्रोसिजर्स वगैरे त्याच्यावर नाही होणार. फक्त बेसिक क्रोमॅटोग्राफीवर जनरल क्वेश्चन्स होतील. बेसिक. त्याची आन्सर्स फक्त मी नाव घेतलं की त्याने त्याचं अनम्यूट करायचं आणि त्याचे आन्सर्स फक्त द्यायची. ठीक आहे? भरपूर दिवस आहेत तुम्हाला, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. चालतंय का? चालेल ना? येस मॅम. हॅलो, बोलतच नाही. हा, ओके. कोणी तिन्ही पीपीटी केलेला आहे तुमच्या व्हॉट्सअपवर, त्या तुम्ही अभ्यास करा. विल्सन वॉकर पण आहे तुमच्याकडे. आहे विल्सन अँड वॉकर सगळ्यांकडे? नाही. कोणाकडेच नाहीये? मी ते पाठवते ग्रुपवर. त्याच्यात पण सगळे तुम्हाला इन्फो मिळेल क्रोमॅटोग्राफीची. ती पण बघा आणि त्याच्यावरून अभ्यास करा. आपण म्हणतो एक 10 मिनिटं आपण सुरुवातीला 10-15 मिनिटं टेस्ट घेऊयात आणि नंतर आपलं पुढचं लेक्चर चालू करूया. आता काय आपल्याला हवं तेव्हा तेवढा वेळ लेक्चर घेता येऊ शकतं. त्यामुळे पुढचे लेक्चर होतील तुमची मोठी. ठीक आहे? आणि ऍडमिशनचं सगळ्यांचं बाहेर ऍडमिशनचं. आवाज नाही आला मॅम तुमचा. असतो तर ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तुम्हाला ग्रुपवर विचारते नंतर. फक्त मंडेची ह्याची क्विजची तयारी करा नक्की सगळ्यांनी. मी कुणाचं पण नाव घेणार आहे आणि क्वेश्चन विचारणार आहे. आणि कंपल्सरी सगळे प्रेझेंट पाहिजेत मला. टेस्ट आहे म्हणून आलेले नाहीयेत असं नकोय. ठीक आहे? ठेवूयात का?
तुषार बोल की. पहिले लेक्चर करा ना. अरे झोपलेलो तेव्हा. मला माहित होतं तू येणार नाही म्हणून मी तुला सकाळी सांगितलं लवकर ये म्हणून. बरं फोन केला. आम्ही पहिले लेक्चरच्या वेळेस तुला मेसेज केला पण तू काय जेवण झालेलं दिसेना. मग म्हटलं दुसऱ्या लेक्चरच्या वेळेस फोन करू पण पहिले काय संपणार लवकर. मला काय माहित लेक्चर एवढं लवकर आहे. अरे बाकीच काय बोलणार पद्या पाटील का जेवणच दिसते नुसती. तू रात्री बघितलं नाही का मेसेज ग्रुपवर पडलेला. रात्री मेसेज बघितलं नाही का तू ग्रुपवरच. नाही रे लवकर झोपलो. हा हा त्याच्यामुळे बरं, तू लवकर उठतो 6ला. त्यामुळे आहे ना. अरे ते अवधूत काय बोलून झालंय. अर्षाचा आवाज ती जपच आहे. म्यूटच आहे ते अजून. ते अनम्यूट कर म्हणा आता कोण नाही आपण तिघं चौघं जण आहे. पद्या हा बोल की. काय करतो रे. काय बसलोय. होय यार झोप लागली मस्त. जो माझं डोळं पेंगा माझं तर जमरे वाढायचं लेक्चरला. अरे काय ते चालू सुरू नाही पहिल्यांदा एक तर परत चालू झालं ती काय ते थांबवूनच. होय जाऊ दे. बाकी पाटील कुठे गेलाय. काय पाटला ईश्वर बोलवून आलाय काय. ईश्वर आला. हे पाटला त्याचा आता आला ठेवू त्याच्या बाप्पाचं सिनोनिम म्हणायचं हिंदीतनं सिनोनिम मला तुझ्या बाप्पाला म्हणायचं. अल्ला पाटील काय बोलत ते गेलं. अरे भेटले आता मंडेला पहिला क्वेश्चन तुलाच आहे. मी लवकर जॉईनिंगच होत नाही. तुला नाही तर मला आहे. कालनं पहिला किंवा वरनं पहिला. नाही आपण क्वेश्चन विचारणार काय विषय ना. मला तर क्वेश्चन विचारणार त्यात काय करायला माहिती आहे का. क्वेश्चन विचारलं ना तुला जर उत्तर येत असलं तर फाटीसनं मला टायपिंग व्हॉट्सअपला टायपिंग करून पाठवायचा. व्हॉट्सअप रनिंग ॲप मध्येच ठेवायचं. इकडून लगेच स्प्लिट स्क्रीन करायची आणि लगेच तिकडून आन्सर टाईप करायचं. तेच की बोलून सांग म्हणजे बोलवून सांग म्हणजे डायरेक्ट कसं आहे टाईप करायला भरपूर वेळ जातो. तर मॅडम म्हणणार सांग 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 लवकर. हा बोलूनच सांगायचं म्हणजे हो इकडं ते ओपनच करायचं नाही. इकडं फक्त रनिंग ॲप मध्ये ठेवायचं आणि व्हॉट्सअपच ओपन करून ठेवायचं आणि उत्तर सांगा पटा पटा पटा. त्या पाटीलला पण सांग की. पाटील काय तेव्हा पाटील गेला कुठे. अरे तू कुठल्या ह्याच्यानं चालू केलं रे. मी तर ट्यूजडे वरच सिलेक्ट केलंय. अरे कुठल्या पण कर गुरुवार आज आहे थर्सडेवर. हा मी दुसरीकडे ट्यूजडे वर सिलेक्ट केलं पण ती एक सगळे तीच जॉईन होते सगळीकडे. तेच की ते बरं केलेलं आपण 9 ते 10 सकाळ सकाळी लवकर होतं येड्या. सकाळचं लेक्चर बोरिंग होते सकाळ सकाळी झोप लागते. उलट बरं आहे ते दुपारी कटा येतो उलट. दुपारी निवांत असते खाऊन पिऊन. आता काय झोप लागल्यामुळे अख्खा दिवसही होत. आता दररोज असंच आहे. हो आता असंच आहे.
पाटील ऐकतोय नुसता. पाटील नाही मी काय बोललो दुसरं बोल तू पण. त्याला काय बोलायचं ते माहित आहे. ओय पाटील बोल की. पाटील नाही आता हे करत. मग अजून काय? बर काय नाही निवांत. होय. हॅलो. हा हा. अरे ती ही पाठव की मला ते जांभरे मॅडम पाठवलेलं ना 3 लेअरच्या काय ते क्रोमॅटोग्राफीच्या PDF पाठव मला. माझ्याकडे सगळे रिसीट झाले, माझ्याकडे काय सुद्धा नाही ते. जांभरेन PDF आत्ता पाठवलेलं का? जांभरेनं सुतार मॅडमने ग्रुपवर पाठवलेलं आहे. अरे, कधी पाठवलेलं? त्यावेळेस पाठवलं नव्हतं का? अरे ते जुन्या फोन मध्ये असतील ते नीट चालत नाही. अरे आता पाठवल्यात मागच्या आठवड्यापूर्वी नवीन तुझा मोबाईल घेतल्यानंतर. बरं चालतंय असलं तर पाठवतो माझ्याकडे. आपलं जर नव्हतं तुझ्याकडे आहे ते मला माहित आहे. बघावं लागतील रे. पाठवतो की तुला. हॅलो. हा. पाठवतो. भाऊ उत्तर द्यायला तयार राहा समोर. मी तू आपण नवीनच आहे. आपल्याला टार्गेट करते ती. मग काय मला तर विचारणार म्हणजे विचारणार 100%. आणि खालनं पण बघणार कोण आहे. खालनं मी दुसऱ्या नंबरला आहे. म्हणजे मला तर विचारणार नक्कीच. मला विचारते तुला एक वेळ नाही विचारणार पण मला विचारणार 100%. मला नाही विचारलं तर बरंच आहे पण तुला विचारल्यावर मजाच आहे. हॅलो. चालतंय चल आंघोळ करायची आता मला. चालतंय ठेवू का मग? हा.